गरीब वेगळा आणि दरिद्री वेगळा. गरीब तो आहे त्या परिस्थितीमध्ये सुखाने राहून आपलं जीवन जगणारा, आणि दरिद्री तो ज्याच्याकडे भरपूर काही आहे तरी पण दुसऱ्याचं लुटण्याची ज्याची भावना आहे त्याला दरिद्री म्हणतात. लक्षात येतंय? या तीन गोष्टी कधीच चुकत नाही. माझ्याकडे लक्ष द्या. कोणत्या? ऋण, वैर आणि हत्या. ह्या तीन गोष्टी जीवनात चुकत नसतात. तुम्ही एखाद्याचं जर ऋण काढलेलं असेल विश्वासात घेऊन, परवाच्या दिवशी देतो, उद्या देतो. काय काय माणसं फार याच्यामध्ये बहादर आहेत महाराज. पैसे घेताना रडू उसने पैसे घेतात, पण देताना एवढे विचित्रपणा महाराज. पैसे देत नाहीत. त्या मागणाऱ्याला लाज वाटते पण घेणाऱ्याला लाज वाटत नाही महाराज. नाही, इथं तसं कोणी नाही. आमच्या तिकडलं सांगितलं मी तुम्हाला. ऋण जर कुणाचं घेतलं असेल ना, कुणाचा 1 रुपया सुद्धा असेल ना, तर तो परतफेड करून टाका मरायच्या आधी. कारण त्याचा 10 पटीनं उपकार होतात. आणि पुन्हा जर तसं नाही फेडता आलं आणि तसं जर ऋण नाही फेडलं तर पुढच्या जन्मामध्ये त्याच्या दारामध्ये बैल होऊन शेतात काम करून फेडावं लागेल. कुत्र होऊन त्याचा दरवाजा सांभाळून फेडावं लागेल. काहीही करावं लागेल, पण त्याचं ऋण फेडावं लागतं. फेडल्याशिवाय चुकत नाही. म्हणून मरायच्या अगोदर ज्याचे ज्याचे पैसे घेतले असतील त्याचे पैसे फेडून मरा. ऋण चुकत नाही, लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट आहे हत्या. चुकत नाही. तुम्ही एखाद्याची हत्या केली, एखाद्याला मारलं. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, वैर जन्मांतरीचे म्हणून सर्पा न वचे. सर्प 7 जन्मापर्यंत वैर विसरत नाही महाराज. लक्षात ठेवा. सर्प विसरतच नाही. तो पुढच्या जन्मात का होईना बदला घेतो. वैर चुकत नाही, ऋण चुकत नाही आणि हत्या चुकत नाही. वैर सुद्धा चुकत नाही बरं का. म्हणून कुणाचं जर कुणासोबत वैर असेल ना, थोडं मोठं मन करा, थोडं विसरायला शिका. मरता मरता जर एखाद्याचं वैर, आणि एक वाक्य सांगू का, मित्राची तेवढी आठवण येणार नाही, आईची तेवढी आठवण येणार नाही, बापाची तेवढी आठवण येणार नाही, बायकोची तर मुळीच येणार नाही. पण मरताना ज्याची दुश्मनी आहे त्या दुश्मनाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. शेवटला वैऱ्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही. म्हणून वैर संपून मरा. 2 जावा जर एकमेकीला बोलत नसल्या ना, जावा आहेत का इथं कोणी बोलत नसल्या ना, तर एक काम करा. आजपासून कथा संपल्यानंतर घरी गेल्या गेल्या थोडंसं मोठं मन करा. दोघीनं बी, एकानंच नाही, दोघीनं थोडं मोठं मन करा. बारकी असेल तर बारकीनं मोठीकडे जा. दाई चुकलं हो माझं, माफ करा बरं का. चुकलं, झालं, बोललो असेल मी, आता सोडून द्या. तुमचं तुम्ही वेगळे आहात, माझं मी वेगळं आहे. माझं तुम्ही घेणार नाही, तुमचं मला देणार नाही. मग चांगलं राहायला काय अडचण नाही. विसरून जा आणि एकमेकीच्या पाया पडा. तसंही वारकरी एकमेकाच्या पाया पडतातच. आणि लहानीनं मी लहानीला पहिलं जा म्हणतो म्हणजे मोठीनं असं ताट होऊन बसायचं नाही. एकदम ती येईल आणि मग बोलेल. तुम्ही मोठे आहात, थोडंसं मोठं मन करा. तुम्ही जा बारकीकडे, काय अडचण नाही. 2 भाऊ जर एकमेकाला जर बोलत नसले ना, आम्ही खूप बघितलंय, आम्हाला सगळं कळतंय. एका आईच्या पोटातून जन्माला आलेले सख्खी रक्ताची नाते असलेले भाऊ जन्मभर बोलत नाहीत महाराज. पण आजपासून सोडून द्या. ज्याचं त्याने मस्त शेती करा, ज्याचे त्याने घरदार बांधा, खूप श्रीमंत व्हा. पण झालेलं असेल तर चुका माफ करा आणि एकमेकाला बोलायला चालू करा. मरताना जर महाराज वैर घेऊन मेलात तर शेवटी पुढच्या जन्मात फेडावं लागेल. म्हणून मरायच्या अगोदर वैर विसरून जा. ऋण, वैर आणि हत्या या 3 गोष्टी चुकत नाहीत. म्हणून ज्याला ज्याला असं वाटतं ना की आपण काहीतरी मिळवावं, मिळवा जरूर. पण मिळवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, श्रीमंत होऊ नये असं कोणी सांगितलं नाही, संपत्ती कमवू नये असं कोणी सांगितलं नाही, जमीन घेऊ नये असं कोणी सांगितलं नाहीये. उलट सांगितलं, सुखे करावा संसार देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुख्य म्हणा पुण्याची गणना कोण करी, नसोनी संसारी. असंच आहे का? नाही, असोनी संसारी. खूप श्रीमंत व्हा, खूप पैसे कमवा, पण हे करत असताना एवढी गोष्ट लक्षात ठेवा, माणुसकीचा बाजार उठणार नाही आणि आपल्या वागण्यामुळे कोणाच्या डोळ्यात अश्रू येता कामा नाही. असं पैसे कमवा. आणि अशी जर संपत्ती आपल्या घरात आली तर आपल्या लेकरा बाळाला सुख देते, आपल्या घरात त्यांना सुख देते. म्हणून दरिद्री तो आहे की आपल्याकडे भरपूर असतानाही लोकांचं लुटायची तयारी जो करतो
ज्याला 2 नंबर असं म्हणतात. 100चे 1000 आणि 1000चे 10,000, 10,000चे लाख. सुदामजी गरीब आहे, दरिद्री नाही आहे. आहा हा हा. घरामध्ये बसले. अजून एक गोष्ट सांगू, पती पत्नीचा हा रोज संवाद झाला पाहिजे. काय झाला पाहिजे? संवाद. वाद नाही म्हणत मी. हा बहुतांश घरी रिकाम्या जागा तुम्हीच भरा. वाद दिसून येतो, पण तो वाद नाही, संवाद असावा लागतो. सुदामजी घरी आले, पत्नीला म्हणाले, सुशीला काय तुला काय माहिती आहे का? म्हणले काय? आत्ता जो द्वारकेचा राजा झालाय ना, कृष्णचंद्र भगवान, तो माझा बालसखा आहे. कोण आहे? बालसखा आहे. सुशीला म्हणाली, राहू द्या राहू द्या, 8 वाजले. मोठेपणा तुम्हाला करायची सवयच आहे. आहो, तो कुठं द्वारकेचा राजा, तुम्ही कुठं? तुमच्या पायात तुटक्या चपला नाही, पाय रक्ताळलेले, फोड आलेले, मोडकी काठी, त्याला 3 ठिकाणी चिंध्या गुंडाळलेल्या, फुटका लोटा तुटक्या दोरीने बांधलेले, गळ्यात मळकट पागुटे, 12 बंडी, गाठीचं धोतर नेसलेले तुम्ही, हाडनाड मोजून घ्यावीशी तब्येत आहे तुमची, आणि तुम्ही द्वारकेचा राजा मित्र सांगताय. सुदामजी म्हणाले, अगं खरं सांगतो मी, तो माझा मित्र आहे. सुशीला म्हणाली, एक काम करा ना. काय? तुमचा जर द्वारकेचा राजा मित्र आहे आणि आपल्या घरी गरिबी आहे, सकाळी चूल पेटली तर संध्याकाळी चूल पेटत नाही, एवढं एक काम करा, जाणं त्याच्याकडे काहीतरी मागायला. काय बोलली? जाणं त्याच्याकडे काहीतरी मागायला. सुदामजी काय म्हणले माहिती आहे का? नाही जाणार मागायला मी त्याच्याकडे. का? तो द्वारकेचा राजा झालं म्हणून काय झालं? मी सुद्धा माझ्या पर्णकुटीचा राजाचा आहे ना. शेवटी मी कोण आहे? माझ्या पर्णकुटीचा राजाचा आहे ना. नाही जाणार मागायला. सुशीलाच्या लक्षात आलं, हा बाबा एवढा वैराग्यवान आहे, हा स्वाभिमानी आहे, कुणाच्या पुढे झुकणार नाही, कुणाच्या पुढे हात पसरणार नाही. एक वाक्य सांगून जातो, खास करून तरुणांना, जे कोणी तरुण असतील त्यांना मी नेहमी सांगत आलोय, आपलं आयुष्य पुन्हा पुन्हा जन्माला येऊच मनुष्य रूपाने काही गॅरंटी नाही आहे. आपलं जीवन परत माणसाच्या आपण जन्माला येऊ याची गॅरंटी नाही आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये भगवंताने तारुण्य दिलं असेल तर आयुष्यातला वेळ वाया घालू नका. आणि आपली मान भगवंताने कोणाच्याही पुढं झुकवण्यासाठी, कोणाच्याही पुढं वाकवण्यासाठी आपण जन्माला आलेलो नाही. म्हणून कोणाच्या सतरंजा उचलण्यामध्ये आपलं आयुष्य बर्बाद केल्यापेक्षा आपण कसं यशस्वी होईल याचा विचार करत चला. जीवनामध्ये कोणाच्याही पुढे हात पसरायची गरज पडणार नाही असं कामधंदा करा. लक्षात येते? काम पडेल ते काम करा, पैसे कमवा, आणि आपल्या खिशामध्ये पैसे असणं आवश्यक आहे महाराज. कारण माणसाचं नाव पैसाच बदलतो. लक्षात ठेवा. काय बदलतो? माणसाचं नाव बदलते. कोण बदलते? पैसा बदलतो. एखादा जर व्यक्ती आला एखाद्याच्या घरी आणि जर सामान्य असेल तर त्याला ते घरवाला काय म्हणतं? ए परश्या. परशुराम जर नाव असेल तर ते घरातला माणूस काय म्हणतं? ए परश्या, काय जेवतो का? आणि थोडा पैशावाला असलं तर काय म्हणतं? परशुराम जेवता का? आणि त्याच्यापेक्षा पैशावाला असेल तर परशुराम पाटील येता का जेवायला आमच्या घरी? नाव एकच आहे ना, बदललं कोणी? परशा. पैसा तेरो 3 नाम, परशा, परशु, परशुराम. कोणी बदलले नाव? हे पैशाने बदलले नाव. सुदामजी म्हणाले, नाही जाणार मी स्वाभिमानी आहे त्या परिस्थितीत जीवन जगलं. शेवटी काय झालं माहिती आहे का? पत्नीच्या लक्षात आलं, हे काय कोणाच्या पुढं मागणार नाही, हात पसरणार नाही. शेवटी पत्नी म्हणाली, एक काम करा, एक वाक्य बोलू अजून. ज्या घरच्या बाया हुशार असतात ना, त्या घरचे माणसं भोळे असतात. आणि ज्या घरचे माणसं हुशार असतात त्या घरच्या बाया भोळ्या असतात. तुमच्या घरचं तुम्ही तुमचंच बघा, पण नंतर बघा घरी गेल्यावर. नाही तर इथंच विचार करीत बसताना मी भोळी आहे. नाही तर घरी गेल्यावर दोघे भांडणं करा. ते म्हणाल मी भोळा आहे, तुम्ही म्हणा मी भोळी आहे का नाही? मान्य करायला शिका. सुदामजी साधं जीवन होतं जगणं. एक वाक्य बोलू. माणसाचं जगणं साधं असावं पण विचार मात्र उच्च असावे. जगणं साधं असावं पण विचार मात्र उच्च असावे.
सुदामजी साधे होते पण विचाराने श्रेष्ठ होते. पत्नी हुशार होती बरं का सुशीला. ती म्हणाली हा बाबा काही जात नाही, काही मागत नाही आणि त्याच्याला मागितल्याशिवाय तर देत नाही, त्याचा स्वभाव आहे. मग एक काम करू, भगवंताला कळालं पाहिजे, भगवंताला कळालं पाहिजे की माझ्या घरी विपन्न दारिद्र्य आहे, गरिबी आहे. 4 घरी गेली, 4 मुठी पोहे गोळा केले, एका फाटक्या गाठोडीमध्ये बांधले. फार गोडे, लक्ष देऊन आहे का, गाठोडीमध्ये बांधले आणि सुदामजी जवळ दिले. सांगितले एक काम करा, तुम्ही एवढे पोहे घेऊन जा. सुदामजी निघण्याच्या तयारीमध्ये आणि तयारीत असताना तेवढ्यामध्ये त्याचे ते फाटके कपडे घातलेले अंगावरचे लेकरं आले आणि आपला बाप द्वारकेला जातोय म्हणून सगळी ते पोरं जेवढी होते तेवढे पाया पडली आणि ते गाठी गाठीचं लुगडे नेसलेली सुशीला पत्नी आली आणि सुदामजीच्या पाया पडली. पडल्यानंतर ती म्हणाली, पतिदेव जल्दी आना, आम्ही अच्छा नाही लगेगा. ते फाटक्या कपड्यातली लेकरं पण संस्कारवान लेकरं बापाच्या पाया पडली आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाली, पिताजी जल्दी आना, हमें अच्छा नाही लगेगा. एक वाक्य बोलतो, एवढं वाक्य घरला घेऊन जा. आज सुदामजीची मुलं कपड्याने फाटकी होती पण संस्काराने फाटकी नव्हती, लक्षात. काही माणसाच्या अंगावर फार कपडे भारी महाराज, अंगावर काही काहीच्या अंगावरती इस्त्रीचे टाईट कपडे आणि माग 1000 लपडे, भानगडीच भानगडी सगळ्या महाराज. जिथं जाईल तिथं भानगड आणि कपडे बघितलं तर असं हात कापेल असे टाईट कपडे महाराज. कळलं? माफ करा जरा, मला माफ करा. कपडे फाटके असू द्या, चालते. अजून बोलू थोडं. शरीर एखाद्या वेळेला भगवंताने दिलेले थोडं वाकडं तिकडं असलं तरी चालेल, शरीरामध्ये व्यंगता असले तरी चालेल, शरीर वाकडं तिकडं असलं तरी चालेल, पण आपलं जीवन वाकडं नसावं, आपलं जीवन वाकडं अजिबात नसावं. सुदामजीच्या लेकराच्या अंगावर कपडे फाटके होते पण सुदामजीचे घर संस्कारवान होतं. घर झोपडी असो किंवा बंगला, संस्काराची साथ असेल तर ते मंदिर होतं. गरीब होते पण संस्कारवान होते. सुदामजी जाण्याकरता निघाले. फार गोड चिंतन आहे. सुदामजी रस्त्याने निघाले. कन्हैयाला चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. जाते जाते मुक्ति से हरे कृष्ण रामा, जाते जाते मुक्ति से हरे कृष्ण रामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. बगल में दबाए, लोटा थाली गले लटकाए, तंदुल की पुतली बगल में दबाए, लोटा तोरी गले लटकाए. जाते जाते मुखे से हरे कृष्ण रामा, जाते जाते मुखे से हरे कृष्ण रामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. गाते गाते मुख में हरे कृष्ण रामा, जाते जाते मुख में हरे कृष्ण रामा, चले श्याम सुंदर
कृष्णा